महिला मंडळांनी पुरुष मंडळांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। तर आता विस्तार अधिकारी साहेब काही दोन शब्द बोलतील। नमस्कार। विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त तांडर गावातील आज उपस्थित असणाऱ्या माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सामान्य ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच उपस्थित असणारे सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी या सर्वांचं स्वागत करतो। आणि या यात्रेबद्दल दोन शब्द बोलतो। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ही यात्रेचं आयोजन केलेलं आहे। या यात्रेअंतर्गत आपण केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जे लाभ घेतलेले आहे लाभार्थ्यांचं आपण मनोगत आताच ऐकलं। तसेच केंद्र शासनाच्या ज्या योजना राबवल्या जातात याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे। केंद्र शासनाच्या आमच्या कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात याबाबत मी दोन शब्दात माहिती देतो तुम्हाला। कृषी विभाग पंचायत समिती मार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही राबवली जाते। या योजनेअंतर्गत विहिरीसाठी 2.5 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जातं। वीज दुरुस्तीसाठी 50,000 इतकं अनुदान दिलं जातं। पंपसंचासाठी 10,000 इतकं अनुदान दिलं जातं। सौर पंपासाठी 30,000 इतकं अनुदान दिलं जातं। तसेच शेततळ्याच्या अस्थिरीकरणासाठी 1 लाख इतकं अनुदान दिलं जातं। या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कृषी विभागाच्या महाडीपीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कालमर्यादेचं बंधन नाही। आपण 365 दिवस वर्षातले कधीही आपण अर्ज करू शकतो। यासाठी आपण आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायतीमध्ये तसेच CSC केंद्र याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो। यासाठी नाममात्र फी 24 रुपये इतकी आकारली जाते। त्यानंतर दुसरी योजना आमच्या विभागात राबवली जाणारी म्हणजे बायोगॅस योजना। बायोगॅस योजनेसाठी केंद्र शासनाचं 12,000 इतकं अनुदान दिलं जातं। तसेच जिल्हा परिषदेकडून 10,000 इतकं अनुदान दिलं जातं आणि शौचालय जोडणीसाठी 1600 रुपये इतकं अनुदान दिलं जातं। असं एकत्रित 23,600 रुपये एवढं अनुदान दिलं जातं। बायोगॅसचा उपयोग आपल्याला शेतकरी मित्रांना माहिती आहे की शेणखतापेक्षा जास्त NPKचं प्रमाण असणाऱ्या बायोगॅसच्या स्लरीमध्ये आहे आणि या बायोगॅसच्या स्लरीचा आपण फळपिकामध्ये तसेच इतर सर्व शेती पिकामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो। तसेच या बायोगॅसमुळे आपल्याला स्वयंपाकाचा गॅस मिळतो। स्वयंपाकाचा गॅसची फ्लेम आपण जर बघितली तर जे आपण LPGचं सिलेंडर वापरतो त्यापेक्षा त्याची ज्योत मोठी आहे आणि तो जर आपण बायोगॅसचा वापर केला तर आपण आता गॅसच्या किमती बघतोय की 1000 ते 1500 पर्यंत गॅसच्या किमती आहेत। तर याच्यावर उत्तम उपाय म्हणजे बायोगॅसचा पर्याय निघू शकतो। या बायोगॅसचा लाभ घेण्याचं मी आवाहन सर्व ग्रामस्थांना करतो। यासाठी आपण कृषी पंचायत समिती येथे आपण अर्ज करावा आणि सदर अनुदानाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। तसेच आता सध्या मोदी आवास योजनेचा अर्ज घेण्याचं काम सुरू आहे। OBC संवर्गासाठी ही असणारी योजना। यासाठी 1 लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे आणि जातीचा दाखला, डोमासाईलचा दाखला इत्यादी सर्व कागदपत्रे आपण ग्रामपंचायतीकडे जमा करायची आहेत। या योजनेचा आपण लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबतो। धन्यवाद।